संत समागमय परी संत समागमय परी संत समागमय परी संत समागमय परी संत
विठ्ठलबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज की जय. सद्गुरु जगन्नाथ महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. महर्षी वाल्मीकि महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला. संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगते घडेल पंगते संताच्या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्रथम ये गुरु को शेष नमाओ प्रथम ये गुरु को शेष नमाओ प्रथम ही गुरु को शेष नमाओ प्रथम ही गुरु को शेष नमाओ हर चरणों में ध्यान
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचिया अवघेची त्रैलोक्यानंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांचिया तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे जगमादाने कविता विस्तार जगमादाने कथिता विस्तार जगमादाने कविता विस्तार बाबाजी सद्गुरु दास रूपा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतना करता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगतवंदे संत भूषण संत सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत चिंतना करता निवडलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्याच्या आधी अभंगावरती काही बोलण्याच्या आधी कार्यक्रमाचं काय प्रयोजन आहे नियोजन आहे समस्त गावकरी मंडळींना माहित आहे ज्ञात आहे. वक्त्याचं सांगणं गरजेचं आहे उचित आहे आणि प्रासंगिक आहे. भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दरबारासमोर गंगामयेच्या तीरी नंदगाव अशा प्रकारे हे पवित्र भूमी पवित्र ग्राम आणि आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे गेले 40 वर्ष याच पुण्यभूमीमध्ये आपण कथा कीर्तन नामसंकीर्तन हरिपाठ काकडा गेल्या 40 वर्षापासून हा परमार्थाचा आनंद आपल्या या पांडुरंगाच्या दरबारासमोर श्रीकृष्णाच्या दरबारासमोर आपण उपभोगत आहात. याही वर्षी आगळं आणि वेगळं वातावरण आणि भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा तथा अखंड नामचिंतन आणि श्रीमद भागवताची कथा समस्त गावकरी मंडळी गावातील अन्नदाते वर्गणी दाते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यांच्या श्रीमुखातून आपण गोड अशा प्रकारची भागवताची कथा श्रवण करतोय परमस्नेही आदरणीय परमतुल्य
गुरुस्थानी असणारे बबनजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करतोय. त्यातल्या त्यात भगवंताचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि आज त्यांची मिरवणूक सुद्धा गावामध्ये दिव्य भव्य याप्रमाणे निघालेली आहे. आणि त्या अनुषंगाने महाराज इथे ही कीर्तनाची सेवा, गावकऱ्यांचं प्रेम आहे, कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, आमच्या गुरुजींचा जिव्हाळा आहे. आणि त्या अनुषंगाने बरेच दिवसापासून खंड न पडता महाराज एक सेवा माझ्या वाटेला ही मंडळी देत असते. आणि त्याच अनुषंगाने आजही सेवा गुरुजीच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून, हरिभक्तीपरायण ज्यांना तुम्ही अध्यक्ष केलाय आता अविनाश महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे कीर्तनाची. गावातील काही सज्जन मंडळी इथे उपस्थित आहे, महिला मंडळ उपस्थित आहे, माता भगिनी. महाराज आपल्या गावावरती प्रेम करणारी जी मंडळी, नंदगावची मंडळी आमच्या फुपणीला जात असते. आणि त्या अनुषंगाने ही देवाणघेवाण परमार्थाची म्हणून फुपणीतून सुद्धा आमचे लिंबादादा आलेले आहे, दत्तू दादा आलेले आहे, राजू दादा आलेले आहेत, ते दादा आलेले आहे. म्हणून महाराज देवाणघेवाण परमार्थाती असल्यामुळे गावकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. आता कोण कोणाकरता जायला तयार नाही महाराज, घरातून निघत नाही कोणी. आणि त्या अनुषंगाने इथे जी मंडळी आपली प्रेमी मंडळी आहे, नेहमीप्रमाणे तुमचा जिव्हाळा त्यांच्यावरती आहे. गायनाला ते नेहमी इथे आपल्या गावामध्ये येतात, सेवा करतात, आपला भाग सोडून, विदर्भ सोडून या खानदेशामध्ये येतात. ते असणारे आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विदर्भ कोकिळा आमचे दिलीप महाराज यांची उपस्थिती सालाबाद प्रमाणे इथे असते. हरिभक्तीपरायण हे महाराज नवीन आलेले, पवन महाराज तिकडचे ज्या वाटतं अकोल्याचे बघा, ही मंडळी आज आपल्या सेवेला आलेली आहे. जवळ आमच्या हरिभक्तीपरायण भागवतजी महाराजांची उपस्थिती आहे. आणि नेहमी बरेच दिवसापासून मृदंग ज्यांनी वाजवावं ते आमचे सुनील महाराजांची उपस्थिती आहे. आमचे विणेकरी बाबा आहे, चोपदार आहे, आणि आमचे लिंबा भाऊ इथे उभे आहे. सुंदर प्रकारची सिस्टम आपली आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वांच्या प्रेमास्तव आमच्या वाटेला आलेली ही हरी कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज महाराज भगवंत परमात्म्याची दिंडी सोहळा झालेला आहे. आणि सुंदर प्रकारचं मंदिर, सुंदर प्रकारची वास्तू गावकऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून इथे उभी राहिलेली आहे. 2 दिवसाने देव आता विराजमान होणार आहे. देव बैसले सिंहासनी, आले याचका होय धनी. प्रत्येक माणसाचं मत असं आहे महाराज की मंदिराकरता त्यांची धावपळ चालू आहे. एक वेळेला काय मूर्ती म्हणजे देवाची प्राण प्रतिष्ठा झाली म्हणजे आपण याच्यातून मुक्त झालो, म्हणजे काळजी मिटली. पण काळजी मिटली नाही, इथून काळजी सुरू होते. मंदिर बांधलंय गावकऱ्यांच्या कष्टातून, एक वेळा का आमच्या गावचं मंदिर झालं, देव बैसलेशी यासनी, म्हणजे आपलं काम संपलं असं म्हणू नका. कामाला, खऱ्या कामाला सुरुवात झाली. म्हणून महाराज देव बसल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात अशी आहे की नित्यनेमाची आरती झाली पाहिजे. सकाळी देवाची आरती झाली पाहिजे, देवाची अंघोळ झाली पाहिजे. आणि दुपारी आपल्याला जसं जेवण लागतं तसं सकाळी सुद्धा भगवंताला नैवेद्य हा आणला गेला पाहिजे. काळजी संपली नाही, काळजी लागली. अशा प्रोसिजर याच्यात महाराज. आणि दुपारी पुन्हा संध्याकाळच्या वेळेला देवाची सेज आरती, आरती झाल्यानंतर देवाला आपल्या घरून जेवण, आणि नंतर देव झोपले.
हे तुम्हाला याच्या पुढे नित्य नियमाने करायचं आहे. आणि महाराज, या नियमामध्ये जर आपण बसतोय तर येणारं संकट भगवान आपल्याकडून तारतोय. नाही तर बसले देव, लावलं कुलूप तसं नाहीत महाराज. हे प्रोसिजर आहे आणि त्या अनुषंगाने देवाचं विराजमान इथे होणार आहे. आणि आज या अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा, श्रीमद भागवत महापुराण आणि 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. चिंतना करता जो अभंग निवडलेला आहे, कारण 5वा आणि 6वा दिवस उपदेशपर अभंगावरती चिंतन करावं, स्वतंत्र अभंगावरती चिंतन करावं. आणि त्या अनुषंगाने संतपर अभंग चिंतना करता निवडलेला आहे. अभंगाची रूपरेषा काय आहेत महाराज? या अभंगाच्या द्वारे विश्व संत जगद्गुरु तुकोबाराया काय सांगतात महाराज? तर तो जीव जन्माला आलेला आहे, मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे, किंवा माता भगिनीच्या अशा प्रकारे आपण जन्माला आलोय. स्त्री आणि पुरुष यांचा जन्म झाल्यानंतर आद्य कर्तव्य आहे की आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टीचा संग घडायला नको, इतर लोकांची भेट नको, पण संत भेट झाल्याशिवाय राहू नये महाराज. संतांची भेट, संतांचा सत्संग, संतांची वारी, संतांचं भजन, संतांचं कीर्तन आपल्या जीवनामध्ये ही अत्यावश्यक बाब आहे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. हरी संत समागम एखादे परी. बहुमूल्य जीवन आपलंय महाराज. श्रीमद भागवतामध्ये सुंदर त्याचं चिंतन आहे. हा माणसाचा जन्म मिळत नाहीत महाराज. माणसाचा जन्म दुर्लभ सांगितला श्रीमद भागवतामध्ये. दुर्लभम मानुष्य देहो देही नाम शनवंगुरा. हा 3.5 हाताचा देह जो आहे आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि प्राप्त जर झाला, देह जर आपल्याला मिळाला, तर जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सत्संग ही अत्यावश्यक बाब आहे. आणि तेच सांगणारा अभंग चिंतना करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज प्रत्येक जीवाला, माता भगिनी असो या पुरुष मंडळी असो, भक्त असो या अभक्त असो, देशभक्त असो या मातृभक्त असो, प्रत्येकाला महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली पाहिजे, सत्संग झाला पाहिजे, संतांचा संग झाला पाहिजे. इतरांची भेट, इतरांचा संग आपल्या जीवनामध्ये कधी होऊ नये. महाराज आज जो चिंतना करता अभंग निवडला, या अभंगातून तुम्ही सांगतात की आपल्याला संतांची भेट झाली पाहिजे, संतांचा सत्संग झाला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की इतरांची जीवनात भेट नको, इतरांची आपल्या जीवनामध्ये भेट नको, इतरांचा संग नको. महाराज संत सोडून, संत आणि देव सोडून इतरांच्या संगतीमध्ये जर मनुष्य गेला, इतरांच्या संगतीमध्ये जर बसला, तर या माणसाचं, या जीवाचं विनाश, अधपतन हे ठरलेलं आहे. म्हणून इतर संगतीमध्ये माणसानं न बसताना सतसंगाकडे यावं, नामचिंतनाकडे यावं, कथा कीर्तनाकडे यावं. आणि हे सोडून जर आपण इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, तर हा जीव, हा मनुष्य अधोगतीला, विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज तुकोबा या अभंगातून आपलं स्पष्ट मत व्यक्त करतात. महाराज तुम्ही सांगता जीवनामध्ये सत्संग झाला पाहिजे, संतांचा संग केला पाहिजे, संतांच्या कीर्तनाला गेलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की इतरांच्या संगतीमध्ये बसू नका, जाऊ नका. का बरं महाराज? इतरांच्या संगतीमध्ये का जाऊ नये, इतरांच्या संगतीमध्ये का बसू नये? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत सोडून, कथा कीर्तन सोडून, वारी सोडून जर इतरांच्या संगतीमध्ये जीव गेला, पतन, अधपतन आणि विनाश.
याच्याकरता सुंदर प्रकारचा दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराया आपल्या 5वा वेद जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल महाराज, जीवन बहुमूल्य जीवन आहे, पण जीवनात संतांची भेट अत्य आवश्यक आहे. महाराज, दारू पिणं, गांजा ओढणं, बिरी सिगारेट घेणं, धूम्रपान करणं ही अत्य आवश्यक बाब आहे का जीवनात माणसाला? असा काही महाराष्ट्राचा फरमान काढला का मुख्यमंत्र्याने? जो दारू पिणार नाही, तो गुटखा घेणार नाही, तो तंबाखू घेणार नाही, तो मांसाहार करणार नाही, त्याला आम्ही आमच्या समाजात काय, आमच्या महाराष्ट्रात त्यांना आम्ही ठेवणार नाही, असा काही फरमान काढलाय काय? नाही. काही भाऊबंदाईनं काढेलाय गावात? नाही. पण ही गोष्ट आपल्याला अत्य आवश्यक वाटत नाही. ती गोष्ट मनुष्य केल्याशिवाय राहत नाही. बिडी पेणं काय अशा प्रकारची गरज आहे? तंबाखू पेणं गरज आहे? धूम्रपान करणं गरज आहे? याची गरज नाही तरी समाज करतोय, आणि ज्याची गरज आहे त्याची गरज वाटत नाही. ती गरज म्हणजे संत संगतीची गरज आहे. आणि संत संगती सोडून इतर लोकांच्या नादी जर आपण लागलो तर जीवाचं कसं अधपतन होतंय त्याचे 2 दाखले आपल्याला इथे पाहायचे आहे. विठ्ठल तुकोबारायांचा उच्च कोटीचा दृष्टांत आहे महाराज. 5वा वेद त्या गाथ्यामध्ये. नाशिकला सावकार होते महाराज, आणि त्या सावकाराला एक मुलगी होती, आणि मुलीचं लग्न झालंय, आणि मुलगी अमेरिकेला दिलीत. आता मुलीचं लग्न झालं, अमेरिकेला दिली. सावकाराची द्राक्षांची बाग आहे, म्हणून मुलीच्या नावाने एक झाड जे होतं द्राक्षाचं, जेवढे त्यांना द्राक्ष येतात तो सावकार आपल्या जावयाला, आपल्या मुलीला विमानामध्ये कुरिअर करून द्राक्ष पाठवत होता. अरे, कुरिअर करून विमानाने. 16-17 वर्षापासून. आणि ते एक वेळा घरी आले महाराज जावाई. मुलगी घरी आली. नौकराला सांगितलं, बघ रे, माझे मुलगी आणि जावाई घरी आलेला आहे. 17 वर्षापासून ज्या झाडाचे द्राक्षे जावाई बापूला मी विमानाने देतो आहे त्या झाडाचे तोडून आण, सर्वे तोडून आण. ते घरी आलेले आहे, त्यांचे मित्र आलेले आहे, ते गोड आहे, सुंदर आहे, जा लवकर. नौकर गेला, द्राक्षे तोडून आणले आणि ते पाठी पुढे ठेवली. सरकार द्राक्ष आणलेले आहे. कोणत्या झाडाचे? त्याच. जावाई बापू, आता भरपेट तुम्ही द्राक्ष खावे. मी 17 वर्षापासून तुम्हाला मोजून द्राक्ष पाठवतो. कुरीवर विमानामध्ये मोजून द्यावं लागतंय, आळमाप चालत नाही. म्हणून आता कितीतरी द्राक्ष घ्या, गोड आहे, चांगले आहे, नेहमीच्या झाडाचे आहे. जावाई बापूने द्राक्षा घ्यावा, तोंडामध्ये टाकावा, चघळता येते. त्यांनी विचारलं, मामांजी कोणत्या झाडाचे आणले? त्याच झाडात आहेत महाराज. 17 वर्षापासून जे झाड तुमच्या नावे केलंय, तुम्हाला मी पाठवतो त्याच झाडाचे आहे. पण जावाई बापू द्राक्षे तोंडात घोळतात महाराज. जावाई द्राक्ष का खात नाही? झाड तेज आहे, मालक तोच आहे, जमीन तेज आहे, आणणारा तोच आहे, आणि तेही सांगतात त्याच झाडाचे आहे. नौकराला घेतलंय मालकाने, चल माझ्या बरोबर, सांग कोणत्या झाडाचे आणले? हेच महाराज. झाड बरोबर आहे, याच झाडाचे आणले. मग जावाई बापू द्राक्ष का खात नाही? मालकाच्या लक्षात गेलं ना, बारकाईने पाहिलं. अरे अरे अरे, का खात नाही? तर त्याचा नित्यनेम असा आहे की तो द्राक्षाचा जो वेल आहे तो दरवर्षी कटिंग केला जातो, तो असा वाढतो. तर त्याच्या शेजारी तो जो द्राक्षाचा वेल होता त्याच्या शेजारी अति कडुलिंबाचा झाड होत, आणि त्या कडुलिंबाच्या झाडावर या वर्षी या सीझनला त्या वेळाने कडुलिंबाच्या
झाडाची संगत केली होती म्हणून सांगितलं हा कडू लागतो. आणि तुकोबाराने तर चिंतन केलं महाराज. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, 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 द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला. कडू का हो झाला संगते मोडे, गाव झाला संगती डोळे. हा द्राक्षाचा वेल कडू झाला, लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला. जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा आहे महाराज, आणि 100 कोटी अभंग तुकोबारायांचे आहे. आपल्याकडे 4-4.5 हजारच महाराज. आणि त्याच्यामध्ये तुकोबाने हा दृष्टांत दिलाय. महाराज द्राक्षे कडू होण्याचं कारण काय, असं काय झालंय महाराज, तर त्या द्राक्षाच्या वेलाने आपलं जे वाढणं जे होतंय त्या कडुलिंबाची संगत केली. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का झाला संगतीमुळे. महाराज सुंदर प्रकारचा दृष्टांत तुकोबर. कडू होण्याचं कारण काय बाबा, जावाई बापू का खात नाही बापा, तर या द्राक्षाने या वर्षी चुकीच्या माणसाची संगत केलेली आहे. म्हणून काय करावं, असतील ते गोड द्राक्षे, असतील ते चांगले, ते हे गटारमध्ये फेका आणि तो वेलही कापून टाका. दृष्टांत संपला. सिद्धांतावर या. गोड असणारे द्राक्षे, सुंदर असणारे द्राक्षे फक्त संगत कडुलिंबाची केली तर द्राक्षेही गेले आणि वेलाचं अस्तित्वही नष्ट झालं. तुकोबाराय म्हणतात की संत संगती सोडून इतर संगतीमध्ये जर माणसं बसले, हे तर द्राक्षाच्या वेलाची जर अशी गरज झाली. जगामध्ये कडुलिंबासारखे अनेक माणसं आहे की चांगले चांगले द्राक्षे त्यांनी संपवण्यात आणलेत महाराज. विठ्ठल म्हणून तुकोबारांचे उच्च कोटीचे हे दृष्टांत आहे महाराज. उच्च कोटीचे दृष्टांत आहे. काय दृष्टांत सुचला तुकोबारायांना. वेलाने संगती केली तर विनाश झाला. म्हणून जन्माला आल्यानंतर आणि मानुष्य देह मिळाल्यानंतर, हा 3.5 हाताचा देह मिळाल्यानंतर आपण संगत कोणाची करावी, कोणाच्या संगतीमध्ये बसावं आणि काय करावं, हे तुकोबाचं स्पष्ट मत आहे. विठ्ठल चला महाराज, तुकोबारायांचा आपण दुसरा दृष्टांत पाहू. दिलीप महाराज असं चिंतन ज्या वेळेला मांडायला गेलं की लोक असे झपतात. भाऊ, आमचा अनुभव आहे. काही काही कार्यकर्ते माझ्या कानात सांगता, महाराज आस कशी होऊ देता. म्हटलं कशी होऊ देता म्हणजे काय, एका लावणी टाकणी आहे का, कशी होऊ देता. म्हणजे आपण काय बोलतोय, कोणाशी बोलतो ना, काय सांगतोय आणि कोणाला सांगतोय, कशी होऊ देता. मग चांसई कंबई गावले जाय. नाना हे लोक आम्हाला बोलतात, उलट मला वाटलं आपण कशी होऊ द्यायला पाहिजे. दिलीप महाराज, मला प्रश्न पडतो, म्हटलं तुम्ही जे सांगता तो माल आपल्याकडे नाही आहे. म्हणजे लोक किती बावचल आहे, इतके बावचल आहे. ओरिजिनल सोडणं बेंटेकच्या मागे लागले महाराज.
कधी उद्धार होईल? विठाल विठाल कीर्तन महाराज हे जीवन बदलवण्याचं साधन आहे. हे सोपं काम नाही. पण लोकच आता असे निघाले. काय करावं सुनील महाराज? कशी होऊ देता? मला अजून मी समजत नाही मी कशी होऊ देऊ. म्हणून महाराज जरा शब्द पहा संतांचे. आमच्या शब्दात काही ताकद नाही पण संतांच्या वाङ्मयामध्ये ताकद आहे की महाराज हे जर मनावर जो व्यक्ती घेतो त्याचं जीवन बदलते. महाराज शब्द काय आहे तुकोबारायांचे? आमचे काय शब्द असतील हो? आम्ही लागतो कुठे कोणाला? दुसरा दृष्टांत पहा. संगत जर चुकीची झाली, चुकीच्या माणसाबरोबर जर बसलं तर त्या द्राक्षाचं काय झालं आपण उदाहरण पाहिलं. दुसरा दृष्टांत तुकोबारांच्या गाथ्यामध्ये आलेला आहे. महाराज मुंबईमध्ये पहिलवान आलेला आहे आणि त्या पहिलवानाजवळ 100 किलोचा घन आहे. पहिलवान आणि घनही 100 किलोचा. चौकामध्ये पहिलवान आलेला आहे आणि सांगितलं गर्दी कशाची आहे? म्हणे महाराज पहिलवान आलेले आहे. पण काय चाललंय? ऐरण कशा करता आणलाय? म्हणे एक हिरा आहे आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे नाही. हा, आपल्याकडे हिरा येईलच कधी? नाही येऊ शकत महाराज. तर एक हिरा आहे आणि तो हिरा या पैलवानाकडून फोडायचा आहे आपल्याला. ताकद पाहायची या पैलवानाची. हिरा ठेविता ऐरणी. ऐरणीवर हिरा ठेवला, त्याचे शरीर दिप्पाळ होतंय. अधिक 100 किलोचा आणि वेगाने मारला. हिरा मात्र फुटला, तो ऐरणात गेला. काय ताकद आहे महाराज! 100 किलोचा घड, मारणारा पहिलवान आणि पाहणारा समाज, पण हिरा नाही फुटला. काय ताकद असेल महाराज! आणि तो उद्या बघू अजून काय होतंय ते. काही भानामती असेल बुवा या बुवाकडे काहीतरी म्हणून फुटला नसेल. तो काही चिटूक केला असेल म्हणून दुसऱ्या दिवशी तो हिरा एक दिला ठेवण्याकरता. दुसरा दिवस चला आजही बघू बरं काय झालंय. पैलवान आलेला आहे. लोक तेज आहे, हिरा तोच आहे, अरण तेज आहे, मारणाराही तोच आहे. हिरा ठेवला त्या ऐरणावर आणि सांगितलं पहिलवान काल केलं होतं तसं मारा. जसं ठेवलंय महाराज आणि जसा मारलाय. काय झालं तुकोबा म्हणतात, देखनाच्या संगे हिरा जो भंगला. देखनाच्या संगे हिरा जो भंगला. एकनाच्या संगी हिरा जो भंगला. एकनाच्या संगी हिरा जो भंगला. कुसंगे नारीला साधू तैसा, साधू तैसा. कुसंगे नारीला साधू तैसा, साधू तैसा, साधू तैसा. एकनाच्या संगे हिरा जो भंगला. एकनाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगी नाडीला साधू तैसा, साधू तैसा. कुसंगी नाडीला साधू तैसा, साधू तैसा. कुसंगी नाडीला साधू तैसा, साधू तैसा, साधू तैसा. देखनाच्या जागे हिरा जो भंगला. देखनाच्या जागे हिरा जो भंगला. हिऱ्याचे तुकडे तुकडे झाले महाराज. ढेकणाच्या संगे. तुकोबरायांनी काय दृष्टांत पाहिला म्हणे का होतो हिरा काल नाही फुटला. ऐरण तेच, मारणारा तोच, पाहणारे तेच, पण हिरा नाही फुटला. आज काय फुटलाय? काय झालंय? म्हणे कशात ठेवलाय? कपाटात. कपाटात नाही, डबीत. महाराज म्हणता डबी दाखवा. डबी पाहिली, निरीक्षण केलंय तर त्या डबीमध्ये ढेकून नावाचा प्राणी होता. ढेकून म्हणजे इकडे काय म्हणता बा सुनील महाराज? बादोळ. आमच्या यावल तालुक्यात बाजूट. पहिले इथले खटोल्यामध्ये पळाते भाऊते की लोक सकाळी उठले की तेच धंदे. फाटाक फाटाक मारा त्यांना. एक माणूस संतोष कुरकुरे चितोळ्याचा असाच सकाळी उभा राहिला.
आणि मी दर्शनाला गेलो. आता त्या खाटमध्ये हे तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याने, बाजोट, बाजोळ, बाजोळ, आमच्याकडे बाजूट, खटमल, हा काय नाव बी एका माणसाले नाव आहे बापा. केवढं राहतं भाऊ ते, एकदम बारीक. आताच्या लोकांना, मुलांना ते माहित नाही की तो काय प्रकार आहे. ते कधी नवीन पाहुण्या, आणि घरावाले बी एवढे होते की नवीन पाहुण्याने तेच खाट टाकत रातभर खात. बरोबर आहे का? कारण मला अनुभव आहे म्हणून मी सांगितलं. आला ना यायले बी आहे, याच्या सासरवाडीला गेले असतील तर चांगला मोका करा यानं पाहुणचार खायला आहे ना, जवळ याने ज्याला खाटवर झोपवा ते बाजूट रातभर धावत आहे काय. म्हणून महाराज पाहिलं तर डबीमध्ये तो बाजू, आता हिरा हा एवढा होता महाराज, आणि बाजूट केवढा, एकदम ऊ पेक्षा बारीक आहे की नाही. तुम्ही पाहिलाय हो चोपदार महाराजांनी. तर महाराज काल एकटा हिरा होता, काही झालं नाही, आनंदात होता बिचारा. पण ती रात्रभर त्या डब्यात त्याची आणि याची मैत्री झाली, आणि मैत्री झाल्यामुळे संगत झाली, आणि सकाळी हिरा फुटला. तुकोबाचं हे प्रमाण आहे. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ओ संगे नाडीला साधू तैसा, ओ संगे नाडीला साधू तैसा, ओ संगे नाडीला साधू तैसा. न फुटणारा हिरा, अनमोल किमतीचा हिरा, 24 कॅरेटचा हिरा केवळ भंगला कशामुळे, संगत चुकीच्या माणसाची केली. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हे 2 दृष्टांत आपल्या गाथ्यामध्ये दिले की थोडूसा बाजोड पण चुकीच्या व्यक्तीची रात्रभर संगत केली तर आपलं मूळ स्वरूप प्राप्त केलंय. म्हणून तुकोबारा सांगतात समाजाला, येणाऱ्या पिढीला की भाऊ हा 3.5 हाताचा देह हा पुन्हा पुन्हा मिळत नाही, आणि तुम्ही जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सतसंग ही अत्यावश्यक बाब आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती. मजदी तयाची संगती, मजदी तयाची संगती, मदने दयाचे संगती, मदने दयाचे संगती. मग मे कमळापती, मग मे कमळापती, मग मी कमळावती, मग मी कमळावती. तुझबाना मे कंटाळा, तुझबाना ने कंटाळा, तुझबाना मे कंटाळा, तुझबाना ने कंटाळा. पडोनी राहीन तया ठाई, पडोनी राहीन तया ठाई, पडोनी राहीन तया ठाई, पडोनी राहीन तया ठाई. पडोनी राहील तै ठाई. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमलापती, तुझबाना मी कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, मजदे दयाची संगती, मग मी कमळावती, तुझबाना मी कंटाळा. तुकोबारांना चांगलं माहित आहे की इतरांच्या संगतीमध्ये जर मी गेलो तर माझं अथपतन आहे. म्हणून देवा अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयांची संगती. तुझ्यावर अखंडित ते प्रेम करतात ते संत, ते भक्त, त्यांचीच मला संगत दे, इतरांचा संग नको. म्हणून महाराज ज्याच्याकडे दुर्व्यसन आहे त्याचे आचार, त्याचे विचार हे वाईट आहे. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं खाणं आणि त्याचं पिणं आणि त्याचं पाहणं हे जर वाईट आहे
तर माणसाने समजून जावं की याच्या संगतीमध्ये जर आपण बसलो तर याचे गुण आपल्याला लागल्याशिवाय राहणार. ओढाडाच्या संगे सात्विक नासली ओढाडाच्या संगे सात्विक नासली ओढाळ्याच्या संगे सात्विक नाचली ओढाळ्याच्या संगे नाचली येता समागमे शनयक येता समागमे संताळाच्या संगे सात्विक नासली ओढाडाच्या संगे सात्विक नासली शनयक संगत मागवे शनयक येता समागमे ओढाळ्याच्या संगे सात्विक नाचली ओढाळ्याच्या संगे सात्विक कोण प्रमांदिन महाराजांनी ओढाळाच्या संगे सात्विक नासिले. ओढाळ म्हणजे वाईट माणूस आणि सात्विक म्हणजे चांगला परमार्थिक माणूस. त्या संगतीमध्ये गेला म्हणजे तो तसा होतो. महाराज या श्रीमद भागवतामध्ये एक उदाहरण आहे. अजामेळ नावाचा. अजामेळ नावाचे ब्राह्मण होते महाराज. शुद्ध ब्राह्मण होते. चतुर्वेदी ब्राह्मण होते. चतुर्वेदी याचा अर्थ की ज्याचे 4 वेद पाठ आहे असा ब्राह्मण. पण वडिलांनी सांगितलं अजामेळ काय जंगलात जा आणि सिद्ध सामुग्री घेऊन ये. म्हणजे ते जे सामुग्री लागते महाराज यज्ञ करण्याला घेऊन ये. त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण, सुंदर ब्राह्मण, सुंदर मनाचा ब्राह्मण, पवित्र ब्राह्मण, 4 वेदी ब्राह्मण गेलेला आहे. आणि जंगलात ते सरपण वगैरे घेतलंय जे आपल्या यज्ञाला लागतं ते. आणि घरी आला आता ओझं झालं. ओझं झाल्यानंतर तुम्ही असो का मी असो, माणसाला लवकर जर जायचं असेल तर मधला शॉर्टकट मार्ग पाहिजे. कोणता आहे बुवा शॉर्टकट मार्गाने लवकर जाऊ? म्हणून तो अजामेळ शॉर्टकट मार्गाने आला गावात. पण ज्या गल्लीतून आला ती गल्ली जरा वाईट गल्ली होती. नर्तक्यांची गल्ली होती अशी ती गल्ली होती. आणि त्या ओट्यावरती एक जार पुरुष एक वेश्येबरोबर वाईट कर्म करताना नुसतं पाहिलं. नुसतं दृश्य पाहिलं आणि ते दृश्य अजामेळाच्या हृदयामध्ये गेले. असलेला ब्राह्मण आपली ब्राह्मणपणा सोडलं आणि त्या वेश्येबरोबर त्याने लग्न केलं. म्हणून महाराज अधपतन होत असेल तर असे दृश्य सुद्धा कधी पाहू नये. अशा जाऊ नये. वाईट माणसाचा संगत नको, वाईट पाहणं नको आणि वाईट बोलणं नको. वाईटा पुरुषापेक्षा, वाईट माणसापेक्षा एक वेळा विंचवाची भेट परवडली. विंचवाची? कोणता विंचू? ताथ्या विंटू आंबट स्वाहा. तो भी एक विंचू मी दुपारी पाहला टीव्हीवर. म्हटलं अभी एक विंचू आहे. ताथ्या विंचू म्हणे तो विंचू नाही, तू कोबार आहे म्हणतात. एक वेळा जमिनीतून जो विंचू निघतो त्याची कदाचित एक वेळा भेट झाली तो परवडला. पण विंचवा सारखा माणूस नको. विठ्ठल 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 विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी विंचवाची नांगी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी काय नाही गाथ्यात महाराज. काय प्रमाण आहे महाराज तुकोबारायांचं. विंचवाची नांगी. विंचू परवडला एक वेळा आपल्याला. आता तुम्ही शेतकरी लोक आहे. ज्याला ज्याला विंचवाची शेतात भेट झाली अशी त्याले त्याले विचारा काय चमत्कार आहे.
तुम्ही म्हणाल तुम्हाला काय बुवा माईकवर बोलायले, आपल्याला काही भेट झाली नाही, पण त्याची भेट झाली, परवडली. कशी? कल्पना करा, तुम्ही शेतकरी लोक आहात. जून जुलैचं पाऊस पडलं की ते विंचू बाहेर निघतात. तुकोबांना कुठे दृष्टांत आठवलाय महाराजा? आणि विंचू आल्यानंतर आपली पंढरपूरची पांडुरंगाची वारी येते. हजारीनं लोक जातात महाराज वारीला. कुठे शेतात मुक्काम करावा लागतो, कुठे करावा लागतो, ते विंचू निघतात. वारकरी दिवसभर चलतो आणि झोपतो, आणि कधी तो विंचू जर आला तो वारकऱ्याच्या अंगावर चढतो. या गाढ झोप मध्ये असतो. तो विंचू जरी आला, वारकऱ्याच्या अंगावर जरी चढला, फक्त त्याने त्याची नांगी अशी वरती धरली पाहिजे, जेसीबी सारखी. जेसीबी सारखी. सुनील महाराज, जेसीबीचं कसं राहतं रस्त्याने, असं फावलं राहतं त्याचं. पण महाराज तसं त्यांनी आपली नांगी वरती धरली. तो रातभर जरी आपल्या अंगावर फिरला, त्या विंचवापासून आपल्याला धोका. हा, ज्याने का नांगी मारली तेवढ्या रात्री आहे मग ताक धिनाधिन, मग चमत्कार आहे. मग तुकोबाराय म्हणतात, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. विंचवाची नांगी जैसा दुर्जन सर्वांगी. महाराजांना काय सांगायचं आहे की विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या बोलण्यात विष आहे, दुर्जनाच्या पाहण्यात विष आहे, दुर्जनाच्या पाहण्यात विष आहे, करणीत विष आहे, चालण्यात विष आहे, शब्दात विष आहे. त्याच्यापेक्षा मानत्या विंचू परवडला, मारेल तर विष आहे, पण याच्या पदोपदी विष आहे. म्हणून समाजामध्ये असे विंचवाच्या जातीचे माणसं इतके घातक आहे की त्यांनी तरुण तरुण मुलांना असे डंक मारले. घेणं थोडीशी, घेणं थोडीशी, घे चहा म्हटलं भाऊ, चहा घेणं काय, चहाच म्हणतोय ना मी. घे थोडी, लग्नात का बरोबर बार बार लग्न होतं का? घेणं काय, चहाच म्हणतोय मी. तर विंचवाच्या जातीचे आपल्या समाजामध्ये असे लोक आहे महाराज की त्यांनी चांगले चांगले हिरे दुर्व्यसनाला लावले, दुर्कर्माला लावले. म्हणून तुकोबाची हीच विनंती की अशा विंचवाच्या माणसाच्या स्वभावापासून वेगळे राहा. म्हणून महाराज अशा लोकांमध्ये बसण्यापेक्षा, आपलं अधपतन होण्यापेक्षा, या जीवाचा नाश होण्यापेक्षा, तुकोबाराय म्हणता महाराज सतसंग करा, संतांच्या समागमामध्ये या, संतांची भेट करा. बरोबर बरं महाराज, दोन दृष्टांत ऐकून आम्हाला असं वाटतं की आम्ही सतसंग करावा, पण त्या संतांना जर आम्ही ओळखलं पाहिजे ना, ते संतांनी आम्हाला ओळखलं पाहिजे ना. महाराज म्हणतात तुमची त्या संताबरोबर ओळख असो अगर नको असो, पण तुमची अचानक जरी भेट झाली तर तुमचं जीवन उज्ज्वल होईल. अचानक म्हणजे कशी महाराज? तर तेच उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या संत समागम एखादी पारी, 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 संत समागम
महाराज तुम्ही सांगता संतांचा समागम झाला पाहिजे, त्यांची भेट झाली पाहिजे, पण कशी झाली पाहिजे ते तर सांगा. कशा पद्धतीने भेट झाली पाहिजे? तर त्यांनी शब्द वापरला अभंगाच्या पहिल्या चरणात. अरे संत समागम एखादी परी. महाराज म्हणता भेट झाली पाहिजे, पण कशा प्रकारे? एखादी परी. परी म्हणजे काय महाराज? परी म्हणजे काय? हा परी शब्द मला चांगला आठवतो लिंबा भाऊ. हो. मी आमच्या मामाच्या मुलीला मागणी घातली, गादीवर बसलाय बरं, खोटं बोलणार नाही. म्हटलं लग्न करतो मी तुझ्या बरोबर. आईला पाठवलं, सांगून आली. आणि नंतर माझं काय डोकं फिरलं तर मी म्हटलं मी नाही करत तुला. मी काही खोटं बोलत नाही महाराज. या गादीवर उभा आहे, ते लाईव्ह चालाय तेवढं काढून टाक द्या. तिनं जर पाहिलं तर ते मला फोन करील, कारण तिले माहित आहे की मी यायनं सांगेल होतं मला असं मामाच्या मुलीला. म्हटलं मी काही लग्न करत नाही. आता ते योगाच्याच गोष्टी मी नाही सांगितलंय. आणि मग ते माझ्या घरी आले आणि बोलायला. आता मामाची पोरगी होती ती माझ्या, म्हणे मलाच मागणी घातली आणि मलाच नाही सांगतात. पाहते मी आता कोणती इंदूरची परी करी आली. तर हिचं माझ्या लक्षात आहे की इंदूरले परी राहते रे बाबा. हे तिनं म्हटलंय मला, मामाच्या पोरीनं एवढं काळी टाकताय. मला वाटलं तीही मला असा शब्द बोलला की इंदूरची परी करी आणजो ना. आणि ती परी आणि अभंगातली परी एखादी परी, म्हणून मी एवढं बोललोय. ते लाईव्ह असेल तर टाकता नको तिले, नाही तर मोठा धिंगाणा होईल. केलं तर केलं नाही म्हणे, पण सांगे बी राहिला असं म्हणेन ते म्हणे, ऐक नाही. म्हणजे ती बोलली मला की परी करून आणजो. आणि आजच्या अभंगात तुकोबा म्हणता एखादी परी. मग इंदूरची परी म्हणायची का तुकोबांना? नाही. मग अभंगात परी शब्द का वापरला? संत समागम एखादी परी. परी म्हणजे प्रकार. परी या शब्दाचा अर्थ असा आहे प्रकार, म्हणजे कोणत्याही प्रकारे, कशानेही आणि कशाही प्रकारे आपल्या जीवनामध्ये संतांची भेट झाली पाहिजे, इतरांची भेट नको. आणि तुम्हाला हे बी गोष्ट खोटं वाटत असेल तर पाहुणे बा समोरच बसलाय बहुतेक बा ते, मी असं झालाय समोरच बसले आहे. मी खोटं नाही बोलत, कधीच खोटं नाही बोलत मार. पण जेव्हा बोलण्याचं काम येतो तेव्हा बोलतो थोडा थोडा. शास्त्र सांगते बोलावं तेव्हा. म्हणून महाराज ऐका जरा. एखादी परी. महापरी म्हणजे प्रकार. इंदूरची परी नाही किंवा आकाशात उडणारी परी नाही. परी म्हणजे प्रकार. कोणत्याही येणं केन प्रकारे आपल्या जीवनात सत्संग संत भेट झाली पाहिजे. महाराज तुम्ही सांगता कोणत्याही प्रकारे भेट झाली पाहिजे. ज्याची कोणत्याही प्रकारे भेट होते त्याचं जीवन, त्याच्याकरता दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल 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 ऐका महाराज. संत समागम एखादी परी म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये संतांची भेट, याचा अर्थ असा आहे. तर महाराज जर आपण जर चिंतन केलंय, या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला तर आळंदीच्या पलीकडे कडूस नावाचं गाव आहे. आळंदीच्या पलीकडे कडूस नावाचं गाव आहे. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये गंगाराम मवाळ नावाची व्यक्ती राहते. गंगाराम मवाळ नावाचा सतग्रस्त राहतो. आणि ते कुटुंब, मुलं वगैरे. आणि त्याची बिंबा भाऊ, त्याची म्हैस दवडली आपल्या भाषेत. हे म्हैस लय दिवस आहे, कुठे बी आहे. त्याची म्हैस हरवली. म्हैस नाम बफेलो. हो, आताच्या पोरायले इंग्रजी शिकिरा आले तर बफेलो म्हणणं पडीन. ते बी बोलता घरात इंग्रजी ना आईला तसंच म्हणतात. आई मान आलोय ते.
म्हणून महाराज त्याची म्हैस हरवली. आता म्हैस कुठे सापडेल? आपल्याला बोलायचा एखादी परी विनोद नाही. म्हणून म्हैस कुठे आहे, म्हैस कुठे आहे? तर ज्याची ज्याची याच्या पुढे म्हैस हरवीन त्यानं ज्ञानेश्वरी आणायची लिंबा भाऊ आणि अशी ठेवायची आणि एक एक अध्याय वाचायचा. त्याच्यामध्ये एक ज्ञानोबाने ओवी खर्च केली. हिरव्या चारा भांबावे पशु. हिरवा चारा जिकडे असतो तिकडे ते जनावर जात. मग हिरवा चारा कुठे आहे? त्याला वाटलं हिरवा चारा भंडाऱ्या डोंगराकडे आहे. आपली खुंट्याची म्हैस सुटली असेल आणि तिकडे चारा खाण्याकरता गेली असेल. आपण हे तिकडे गेलं पाहिजे आणि ती म्हैस पाहण्याकरता गंगाराम मवाळ भंडाऱ्या डोंगरावर विठ्ठल विठ्ठल आता गेले महाराज. दुपारची वेळ आहे, 12 वाजले. ऊन तापताय, सगळं शरीर घामाने लथपथ झालंय. घाम गळतोय, तहान लागली, गळा सुकला, म्हैस काही दिसत नाही. आता काय करावं, कुठे जावं, कुठे गेली असेल? चला घरी जायचं का काय पाहायचं? पण समोर एक व्यक्ती झाडाखाली दगडावरती हातामध्ये विणा होता आणि चिपड्या होत्या आणि तिकडे गेल्यानंतर ती व्यक्ती भजन करत होती. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण गंगाराम मवाळ्यांनी पाहिलं कोणीतरी बसलाय. दुपारची वेळ आहे महाराज. घामाने शरीर लथपथ झालं गंगाराम मवाळचं. पण तिकडे कोणीतरी बसलाय, गेलं पाहिजे. त्यांना आपण विचारू. त्यांनी जर पाहिले असतील तर सांगतील इकडे गेली, इकडे गेली, इकडे गेली. गेलेले आहे. भजन चालू आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गंगाराम मवाळ म्हणता कोण आहे बाबा हे रामकृष्ण हरी? काय बसले जंगलात एकटे, काय भजन करताय? कोण असेल ही? कुठून आले व्यक्ती? जवळ गेले. म्हणे महाराज रामकृष्ण हरी, रामकृष्ण महाराज, रामकृष्ण. अहो महाराज, डोळे उघडले महाराज. पाहिलं काय झालं महाराज? थोडं भजन बंद करा. माझं भजन बंद करू? म्हणे बंद करा. म्हणे महाराज केलं रे बाबा बंद. महाराज मी तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता आलो आहे. महाराज त्या व्यक्तीला एवढा आनंद झाला की मी किती दिवसापासून या भंडाऱ्या डोंगरावर भजन करतोय. रात्रंदिवस मी इथे भजन करतो, देवाचं चिंतन करतोय. पण आजपर्यंत मला कोणी काहीच प्रश्न विचारण्याकरता आले नाही. कोणी एवढ्या डोंगरामध्ये रतन खत्रीची जोडबी विचारली नाही. भजन बंद केलंय आणि सांगितलं भल्या माणसा काय प्रश्न आहे? काय तुझ्या गावात भागवत चालू आहे तर काय एकनाथी भागवताची ओवी आठवत नाही? म्हणे त्या भागवता माझा काही संबंध नाही. म्हणे काय ज्ञानेश्वरीतली काही ओवी? एवढ्या लांब तू आलाय उन्हाच्या वेळेला. म्हणे ज्ञानेश्वरी नाही. म्हणे काही गीतेतला श्लोक आहे का भाऊ? म्हणे तो भी नाही. म्हणे गाथ्यातला असेल ना काही? रातचा भंग सापडत ना चिंता. म्हणे प्रश्न गाथ्यातला नाही. म्हणे ज्ञानेश्वरी नाही, भागवत नाही, गाथा नाही, प्रश्न आहे कशाचा? म्हणे माया माथ्यातला. असं का? महाराज बोला बोला. भजन बंद केलं. बंद केल्यानंतर सांगितलं काय प्रश्न आहे विचारा. महाराज माझी अशी लांबलचक शिंगांची म्हैस पाहिली का? ती व्यक्ती सामान्य नव्हती. ती व्यक्ती होती जगद्गुरु तुकाराम महाराज बसलेले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणता भल्या माणसा कोणाशी बोलतोय तू?
कोणाशी बोलतोय, काय बोलतोय आणि काय विचारतोय, कल्पना आहे तुला? भल्या माणसा, म्हणजे तुझी म्हैस मी पाहिली का? माझं भजन बंद केलं आणि म्हैस विचारण्याकरता तुम्हाला इथे आलाय? भल्या माणसा, मला जर म्हशीस पाहायच्या होत्या तर देहू गावामध्ये पानवट्यावर काय कमी म्हशी आहे? हा, मी काय म्हैस पाहण्याकरता डोंगर धरला का? भल्या माणसा, विचार कर, तू कोणा पुढे बसलाय, काय विचारतोय? अरे भल्या माणसा, आत्मकल्याणाचं विचार, तुझ्या जन्म मरणाचं विचार, तुझ्या हिताचं विचार, तुझं परम कल्याणाचं विचार. म्हैस काढून टाक. महाराज, तुमचं म्हणणं सोपं आहे, म्हैस काढून टाक. तुम्हाला काय माहित आहे, 3 दिवस पासून घरून म्हैस गायब आहे, निस्ती कोरी पैनी पडते. दूध नाही, दुप्त नाही, काही नाही. म्हैस सांगा. तुकोबाराय म्हणता, भल्या माणसा, हा जो जन्म जो आहे ना, हा म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे. देव पाहावया करी रे सायास, देव पाहावया करी रे सायास. हो देव पाहावया करी रे सायास, देव पाहावया करी रे सायास. नधरिये आस नाशिवंत, धरी आस नाशिवंत. देव पहावया करी रे सायास, देव पहावया करी रे सायास. न धरी आस नाशिवंत, न धरी आस नाशिवंत. देव पाहावया करी रे सायास, देव पहावया करी रे सायास. भल्या माणसा, तू कोणाबरोबर बोलतोय? व्यक्ती कोण होती? जगद्गुरु तुकाराम महाराज. अरे म्हैस घेऊन काय बसलाय? ही नाशिवंत म्हैस हे टिकणारी आहे का तुला? अरे हा जन्म म्हैस पाहण्याकरता नाहीये. भल्या माणसा, विचार कर, काय विचारतोय तू कोणाला? देव पाहावया करी रे सायास, न धरियास हे नाशिवंत. म्हैस टिकणारी आहे का भाऊ? कितल्या गेल्या आपल्यापासून आजपर्यंत? हा, ते नाशिवान म्हैस काय करतो? आत्मकल्याणाचा विचार. मला आत्मकल्याणात तुझं जीवन सुधरेल असं विचार. तो म्हणे, तुमचं म्हणणं काही माझ्या डोक्यात बसत नाही, ते म्हैस काही माझ्या डोक्यातून निघत नाही. असं का? म्हैस सांगा. तुकोबाराय म्हणता, तुला म्हैसच पाहिजे ना? घरी जा, ती म्हैस तुझ्या गोठ्यात आहे, जा. खरंच? जाऊन पहा. घरी आले. घरी आल्यानंतर पाहिलं तर ते म्हैस गोठ्यामध्ये गवत खात होती, चारा खात होती. मुलांना विचारलं, का रे, कशी आली? कोणी आणली? कोणाला गावली? ते म्हणता, बाबा कशी आली विचारू नका, पण हे दिसली. पण तुकोबाने येताना सांगितलं होतं, जीवन म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता. ट्यूबलाईट पेटली त्या माणसाची. गंगाराम मवाळांची ट्यूबलाईट पेटली. कोणती व्यक्ती आहे? कोण त्या भंडाऱ्या डोंगरावर भजन करते? तिला मी ओळखत नाही, तिचा माझा संबंध नाही, तिचा माझा परिचय नाही, कधी मला भेटली नाही. एवढं आत्मविश्वासाने त्यांनी जर मला म्हैस दाखवून देऊ शकतात, तर आता अशा व्यक्तीची झालेली भेट आपल्या जीवनामध्ये क्रांती का करू नये? का जाऊ नये त्यांच्याकडे? इतर लोकांच्या भेटीपेक्षा ज्याच्या एकाच भेटीमध्ये माझी नाशिवंत म्हैस सापडू शकते, तर मला त्यांच्या सान्निध्य करून, त्यांची भेट घेऊन, त्यांच्या जवळ जाऊन, त्यांचा सत्संग करून मला आत्मकल्याण का करू नये? गेले धावत धावत. गेल्यानंतर ते भजन चालू होतं तुकोबारायांचं. म्हणे, सापडली का? म्हणे, डोळ्यातून अश्रू आले गंगाराम मवाळांचे. महाराज, कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे आणि इथे का करतात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही महाराज. मी आता म्हैस पाहण्याकरता आलो नाही, मी देव पाहण्याकरता आलोय. मला पदरात घ्या आणि माझा उद्धार करा अशी विनंती चालली महाराज. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार
तुमच्या चरणाजवळ जागा द्या महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तुकोबाने त्यांना जवळ घेतलंय, हृदयाशी लावलंय आणि आपला शिष्य बनवला महाराज. आणि शिष्यच नाही तर 14 टाळकरी पैकी एक स्थान त्यांचं आहे. दृष्टांत संपला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत समागम एखादी परी म्हणजे प्रकार. गंगाराम मवाळ तुकोबांना ओळखत होते का? नाही. तुकोबारायांना काही भंडाऱ्या डोंगरावर तारीख देण्याकरता गेले होते का, माझी तारीख लिहा म्हणून? कारणाकारणी काही संबंध नसताना गंगाराम मवाळांची भेट म्हैस पाहण्याच्या निमित्ताने झाली. एखादी परी, अशी झालेली भेट, असा झालेला सतसंग, गंगाराम मवाळांचं जीवन आज उज्ज्वल झालं. आपणा सारिखे करीत तत्काळ, आपणा सारिखे करीत तत्काळ, आपणा सारिखे करीत तत्काळ, आपणा सारिखे करीत तत्काळ. नाही काढवे नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं बनवलं, शिष्य बनवलं. जे जगाचे गुरु आहे त्यांचे ते शिष्य. आणि 14 टाळकऱ्यापैकी हे एक टाळकरी आहे. काही काही मंडळी तुकोबारायांचे टाळकरी ते चोर सांगताय, पण ते चुकीचं आहे. 6-7 तर ब्राह्मण होते महाराज त्यांचे टाळकरी, चोर नव्हते ते. म्हणून महाराज एवढा मान जर प्राप्त झाला तर गंगाराम मवाळांचं जीवन उज्ज्वल झालं. त्यांचे ते शिष्य झाले आणि 14 टाळकऱ्यापैकी एक त्यांचा मान आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, भेट कशी होते हे पाहू नका, फक्त ते झाली पाहिजे. आणि यांची म्हैस पाहण्याचं निमित्त होतं. नाशिवंत म्हैस गेली, पण आजही त्यांचं नाव या गादीवर निघताय, हे मोठं विशेष आहे महाराज. म्हणून संतांचा समागम करावा, संतांच्या कथेला यावं, संतांच्या दिंडीमध्ये यावं, संतांच्या कीर्तनाला यावं. इतर ठिकाणी जाऊ नये की ज्याच्याने आपलं अधपतन आहे त्याच्याने जाऊ नयेत महाराज. म्हणून संत समागम एखादी परी, कोणत्याही प्रकाराने आपल्या जीवनामध्ये सत्संग झाला पाहिजे. आपल्या गावामध्ये हा सप्ताह बसलेला आहे, मंडळी येतात, सत्संग करतात. फुपणीहून आमची मंडळी आलेली आहे. सप्ताह जर नसता ही मंडळी काही आली नसती, पण त्या सप्त्याच्या निमित्तानं 2 तास फुपणीतली मंडळी इथे आली. हा झाला सत्संग. आणि असा झालेला सत्संग हा जीवनाला फार तारक आहे, मारक नाही महाराज. जाऊन झोपायचं आहे प्रत्येकाला घरी. म्हणून महाराज उत्तरार्ध आहे, व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. जो अभंग चिंतना करता निवडलाय आपण, पूर्वार्ध काढला, त्याचं उत्तरार्ध म्हणजे दुसऱ्या टोकापर्यंत आपण महाराज म्हणतात व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. आणि महाराज म्हणतात की संतांकडे एवढी मोठी पावर आहे की या जीवाचं अधपतनापासून ते वाचवतात आणि अशा प्रकारे सन्मार्गाला लावतात. तर अशा संतांकडे माझी कुत्रा होण्याची तयारी आहे. व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. श्वान म्हणजे कुत्रा. हे संत जे नामचिंतन करतात, दररोज नामचिंतन करतात, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, पंढरपूरची वारी त्यांच्या जीवनामध्ये आहे,
नित्य नेमाने ते देवाचं भजन करतात, अशा संतांच्या घरी मला कुत्रा व्हावासा वाटतो. आणि पुढे चिंतन बोलतात की देवा, अरे मला तू कुत्रा जरी केला तरी मी तुझ्याच अंगणात राहीन, खाईन, पीन आणि लोडीन. हो, उष्टीस खाईन म्हणता एका ठिकाणी. हो, सेविन उचिष्ट लोडेन अंगणी, सेविन उचिष्ट लोडेन अंगणी, सेविन उचिष्ट लोडेन अंगणी, सेविन उचिष्ट लोडेन अंगणी. ओ वैष्णवांचे नानी होईन किडा, होईन किडा, वैष्णवांचे नानी होईन किडा, होईन किडा, सेविन उचिष्ट लोडीन अंगणी, सेविन उचिष्ट लोडीन अंगणी. वैष्णवाच्या नानी होईल किडा, होईल किडा, वैष्णवाच्या नानी होईल किडा, होईल किडा, सेविन उचिष्ट लोडीन अंगणी, सेविन किती खाली आले तुकोबाराय, पहा ना तुम्ही. तुकोबाराय म्हणता, देवा मी संतांच्या दारी उष्टिष्ट खाईन, त्यांच्या अंगणात मी लोडीन. कोणाच्या? जो वैष्णव आहे, तो जो संत आहे, तो ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, पंढरपूरची वारी आहे, कथा कीर्तन प्रवचन ऐकतो, त्यांच्या घरी मी कुत्रा होईन, लोडीन, सेवन करीन. आणि हेही तुझी इच्छा नसली तर त्यांच्या बाथरूम मधला नाही, नानीतला किडा होईल संतांच्या. किती खाली बोलताय महाराज. संतांच्या नानीतला किडा होईल. महाराज, तुम्ही सांगता त्या संतांच्या घरचा, संतांच्या दाराचा, त्यांच्या समागमाचा मी कुत्रा होईल, पण तुमचा फायदा काय महाराज? एवढी खाली येऊन भाषा बोलतात महाराज. याचा अर्थ असा आहे की संत समागम आपल्या जीवनामध्ये किती मूल्यवान असला पाहिजे, किती महत्वाचा असला पाहिजे. की तुकोबा एकदम खाली येऊन बोलताय, कुत्रा होईल, किडा होईल, नानीतला. बाथरूम वेगळं, नानी वेगळी. नानी कशाला म्हणता? 3-4 दगड पूर्वीची नाणी होती, आता नाण्या राहिल्या कुठे? आणि त्या दगडांखाले पाणी कधीच संपत नाही. समुद्रासारखं वांती केली जाते, लहान मुलांची शौच धुतली जाते, आणि त्याच्यातला किडा होईल म्हणताय. ते बी संतांच्या घरचा. आपल्या घरचा कोणी व्हायला तयार नाही. का बरं कुत्रा होतात? फायदा आहे महाराज, की संतांच्या दारातला जरी मी कुत्रा झालो तरी माझं परम कल्याण आहे. अनेक कुत्रे आहे बुवा, CID चॅनल मध्ये बी कुत्रे आहे. तो नाही, पोलिसांकडे कुत्रे आहे, ते बी नाही. आपल्या घरात ते बांडे बांडे कुत्रे राहतात, ते तर मुळीच नको महाराज. कारण आपल्या घरासमोर काही काळे तुळशीबाई नाही, गळ्यामध्ये तुळशी नाही, रविवार बुधवार कोणी पाहत नाही ना. आपल्या घरचा काय कुत्रा म्हणतील ते? आपलं नाही ते चिंतन ते आहे संतांच्या दारचा. काय फायदा आहे महाराज? वावे त्यांचे द्वारी श्वानयाती. एवढा दृष्टांत पाहू आणि आपली सेवा समाप्त करू. संप्रदायाच्या नियमाने एक वेळा भजन करा. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
संतांच्या घरचा कुत्र होणंही सौभाग्य आहे महाराज. त्याच्याकरता दृष्टांत पाहू आपण. समोर जे भागवत आहे आपल्या, या श्रीमद भागवतामध्ये पांडवांचं स्वर्गरोहण कथा आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला परीक्षितीचा जन्म झाला, परीक्षिती राजाला गादीवरती बसवलंय आणि पांडव निजधामाला चाललेले आहे, म्हणजे आपलं जीवन संपवण्याकरता. तर धर्मराज पुढे चालताय, भीमसेन आहे, अर्जुन आहे, नकुल, सहदेव आणि द्रौपदी चाललेत महाराज हिमालयाकडे. मागच्या मागे द्रौपदी मरून पडली. सांगितलं, दादा आपली पांचाली या देहाने वैकुंठात आली नाही, मेली, बघा ती पडली. धर्मराजाने सांगितलं कारण आहे. काय कारण? अर्जुनावर जास्त प्रेम होतं, हा भेद तिच्याकडे होता, मेली. नकुल मेला, सुंदर होता तो नकुल, माझ्यासारखा सुंदर जगात कोणी नाही याचा अहंकार होता त्याला, अभिमान होता म्हणून मेला. सहदेव गेला. अर्जुन गांडीव धनुष्य, अहंकार होता धनुष्याचा. भीमसेन होते, तेही मेले, अहंकार होता, माझ्यासारखं जेवण कोणीच करत नाही. हो, माझ्यासारखं जेवण या नंदगाव काय एवढ्या भागात कोणी करत नाही. खाण्याचा अहंकार भाऊला होता की दुसऱ्याकडे कोणी वळे कर का नको. 45 वळे जर एक माणूस खाईन फुकणीले, तो दुसऱ्याकडे कशाला आपली पंगत घेतली नाही. सत्य गोट. बाई म्हणे त्या वडे खाणाऱ्या महाराजल्या आणायचं नाही, आपण फक्त 2च खाल्लं, ते त्याचं नाव मी काही सांगत नाही ना, सांगण्यासारखं नाही ना. 45 वडे म्हणजे काही विचार आहे. मी म्हटलो म्हणा काका, अरे लेकरायली बी राहणी बंद करणं, तरी म्हणे आहे का असा ठोर खुंबा मारला, बंद कर, संपलं. तईपासून ते बाई म्हणे यायची पंगत बी नको नाही, हे महाराज बी नको. आणि मग सांगे 45 खाल्ले. म्हणजे खाण्याचा गर्व भीमाला होता म्हणून तोही मेला. आणि स्वर्गातून विमान आलं खाली. बाळाभाऊ खोटा आहे काय? आपण खोटच बोलत नाही. ही मंडळी फुकणीची बसली आहे. औंदा बी त्या घरी जेवण होतं म्हणे, हेच घर आहे की तेवढ्याचं म्हण गप्प पैसे म्हणा काका. आता तुझ्या पैसे आमचे बी गेले. तो म्हणे मी बी येऊ का? मी न त्याला आणलं नाही, पाहुणे गोवाला आणलं. याले वळे आटले नाही, यानं कधी कुठेही टाकले तर कोण रिकाम काम करेल. म्हटलं तू घरी राय रे म्हणा काका, काही येऊ नको, उद्या येतो म्हटलं, आपलं कीर्तन बऱ्हाणपूर जो आहे. असे काही मंडळी आहेत महाराज. स्वर्गातून विमान आलं आणि धर्मराजाला म्हणू लागलं, धर्मराज तुमच्या करता विमान आलेला आहे, बसा विमानात. धर्मराज म्हणता, पार्षदांनो मी विमानामध्ये बसू कसा काय? म्हणे का बरं? तुम्हाला आणलंय ने विमान, या देहाने बसा, जसे तुकोबाराय बसले तसे. म्हणे माझी पांचाली गेली, माझे भाऊ गेले आणि मला काय बरं वाटतंय काय? सांगितलं महाराज, तुम्ही धर्माने वागलात, तुम्ही धर्म सांभाळला, तुमच्या आधी तुमची पत्नी भाऊ वैकुंठात गेले, बसा. असं असेल तर ठीक आहे. मग भाऊ गेले, ते राहिले, त्यांनी म्हणे चला बसा. कोणाला म्हटलं बसा? तर त्यावेळेला धर्मराजाबरोबर पाळलेला कुत्रा होता. वावे त्यांचे द्वारी श्वान यात. त्या कुत्र्याला म्हटलंय चला बाबा बसा तुम्ही आता. ते गंधर्व म्हणता, महाराज कुत्र्या करता आणलाय का हे? आजपर्यंत कोणता कुत्रा गेला का वरती? कुत्र्या करता नाही, हे तुमच्या करताय, बसा. धर्मराज म्हणता, पार्षदांनो विमान माझ्या करताय, मी मान्य करतो, पण तो कुत्र्याला संगत आमची झाली आहे. आणि धर्मराज हे संत आहे,
आणि संत असल्यामुळे सत्संगामध्ये तो कुत्रा आलेला होता, समागमामध्ये होता. माझ्या कुत्र्याला जर तुम्ही बसवाल तर मी तुमच्या विमानामध्ये येतो, नाही तर जाऊ द्या तुमचं रिटर्न. म्हणून महाराज धर्मराजाने कुत्र्याला देखील विमानामध्ये बसवलं आणि वैकुंठात घेऊन गेलं. वावे त्यांचे द्वारी श्वानयाती. म्हणून महाराज मला एवढा विषय मांडायचा आहे की तुकोबाराय म्हणता, देवा कुत्रा जरी करायचा असला ना तर मला संतांच्या दारचा कर. धर्मराजासारखे जे संत आहे, ज्ञानोबारायांसारखे संत आहे, नामदेवरायांसारखे संत आहे, त्यांच्या घरचा मला कुत्रा कर. कारण ते नामचिंतन करतील आणि ते रामचिंतन माझ्या कानावरती येईल. त्या जसा धर्मराजाबरोबर त्या कुत्र्याचा उद्धार झाला तसा माझा होईल. इतर ठिकाणी मला पाठवू नको. म्हणून अशा पद्धतीने ते यमराज होते महाराज. म्हणून आपली जी वेळ मला दिलेली होती ती वेळ इथे संपलेली आहे. 3 चरण अजून आपले बाकी आहे. म्हणून झालेली जी आजची काही वाक्पुष्प आहे ते भगवान यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा हा भगवंताच्या चरणी अर्पण करू. बसलेल्या माझ्या माता भगिनी, समोर असलेले आमची सर्व प्रेमी मंडळी, आमची सर्व महाराज मंडळी आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जगन्नाथ बाबांनी हे कीर्तन करून घेतलंय. मी केलं नाही, त्यांनी केलेली सेवा मी गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करतो. माझे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी वारकरी अलंकार खानदेश भूषण जगन्नाथ बाबांनी हे कीर्तन केलं, मी नाही केलं. जे चुकीचं बोललं असेल ते माझं आहे. म्हणून झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी अर्पण आणि आपल्या सेवेला इथे विराम. महाराज म्हणतात, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. परात्मा 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 महाराजांनी सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे कोटी कोटी आभार. उद्या सकाळी 6 वाजता यज्ञपूजा होणार आहे, तरी कृपया दक्षता घ्यावी. आणि 12 वाजता प्राण प्रतिष्ठा असेल. नियमितप्रमाणे उद्या सकाळी काकडा होईल, तदनंतर संध्याकाळी हरिपाठ होईल आणि उद्या रात्री ठीक 8:30 ते 10:30 मुरलीधरजी महाराज कटरे